नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये लेटेस्ट अपडेट आहे. 40 लाख लाभार्थी लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या पात्र होण्याचे संकेत महिला व बालविकास विभागाकडून मोठी अपडेट, मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे. चॅनलवर नवीन असले चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. राज्य सरकारच्या या योजनेत सध्यास्थिती 2,47,00,000 महिलांनी या योजनेचा लाभ मिळत आहेत. सध्या KYC पूर्ण करणाऱ्या महिलांची आकडेवारी ही 1,60,00,000च्या घरात आहेत. परिणामी उर्वरित 40 लाखाहून अधिकांचे लाभार्थी जे आहेत त्यांची KYC पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आता या लाभार्थी योजनेतून वगळण्यात निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री जे आहेत एका अधिकाऱ्याकडून माहिती मिळाली आहे. पुढे बघा, महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतून लवकरच 40 लाखाहून अधिक लाभार्थ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे. राज्य सरकारकडून या योजनेतील पात्र महिलांसाठी 31 डिसेंबरपर्यंत KYC करणे बंधनकारक केले आहे. मात्र आतापर्यंत केवळ 1,60,000 महिलांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली असल्याने योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांना 40 लाख अपात्र होऊ शकतात, अशी माहिती राज्य महिला व बालविकास विभाग एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. बघा, तसेच ऐनवेळी राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेत राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाला आहे. त्यानंतर ही योजना नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. या योजनेत अपात्र लाभार्थ्यांवर संख्येसह सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती प्रकरण समोर आलेली आहे. बघा, त्यानंतर आता महिला व बालविकास विभागाकडून या योजनेतील लाभार्थ्यांसाठी KYC करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. त्यानुसार आता 18 नोव्हेंबरपर्यंत लाभार्थ्यांकडून महिलांकडून KYC पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यात अनेक ठिकाणी उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणि आचारसंहितेमुळे ही अडचण निर्माण झालेली नाही. बघा, त्यांनी सांगितलेलं आहे, राज्य सरकारच्या वतीने या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या वितरणामध्ये आचारसंहितेची कोणतीही अडचण येणार नाही. ही योजना आधीपासून सुरू असल्याने तिच्यावर कोणतेही प्रतिबंध असणार नाही आणि आचारसंहितेमुळे अनुदान वितरणाशी काहीही संबंध नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आलेले आहे. तर लाडक्या बहिणींना 3-3 हजार रुपयेसुद्धा जमा झालेले आहेत. तुमच्या जिल्ह्यांमध्ये जमा झाले का, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर ही आताची मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झाल्या आहेत. DBTद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती जमा केली जाणार आहे. त्यामुळे ही मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत. तर तुम्हाला आले का 3,000 रुपये ताईंनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की आम्हाला पैसे आलेले आहेत. तर कोणत्या जिल्ह्यामधून आलेले आहेत ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत आपला व्हिडिओ तुम्ही शेअर करा, ही माहिती त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर ताईंनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.